खरं तर खाद्यतेलाचा वापर जे आहे ते देखील कमी करा असं नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. खायचं काय सोडायचं काय आता नाही चुकीचं आहे बोलणं. कारण खाल्ल्याशिवाय तर काही हेच नाही ना. सोनं देखील एक वर्षभर म्हणजे खरेदी वगैरे करू नका. सोन्याचं ठीक आहे समजा, पण एखाद्याचं लग्न असेल तर काय करायचं. बरं, ह्याचा फटका जे आहे ते थेट बाजारपेठेवर देखील बसल्याचं पाहायला मिळतं. हो ना, बाजारपेठेवर ह्याचा फटका बसणारच ना. आता जे काय तुमचे वैयक्तिक वाहन आहेत त्याचा इंधनाचा वापर पण कमी करा असं ते थेट म्हणतायत. आता 3 घंटे आम्हाला इथं बसावं लागलं 6 वाजल्यापासून CNG साठी. म्हणजे अशीच परेशानी जास्त होत. आता आम्ही नांदेडपासून 2दा हे झालंय परेशानीमध्ये. तिथं बी 2-3 घंटे घातले आम्ही. उन्हामध्ये बसावं लागलं आम्हाला. आता हे जे आहे ते सरकारचं अपयश असं विरोधी पक्षाचे नेते मंडळी म्हणतात. तुम्ही त्या विरोधी पक्षाच्या नेते मंडळीकडे कसं पाहता? कारण एकीकडे नरेंद्र मोदीचं वक्तव्य आणि दुसरीकडे विरोधी पक्ष नेत्यांचे देखील वक्तव्य येताना पाहायला मिळतात. खरं तर म्हणजे आता नरेंद्र मोदींच्या देखील गाड्यातल्या म्हणजे ताफ्यामध्ये खूप गाड्या आहेत, सर्वसामान्य असं देखील म्हणतात की त्या देखील त्यांनी कमी करायला पाहिजे. गाड्याच काढायला नव्हत्या पाहिजे CNG आधी. आधी पंप काढायला पाहिजे होते, नंतर CNG हे गाड्या काढायला पाहिजे होत्या CNGच्या.